वाशिम जिल्ह्यात चिखलीमध्ये एका तरुण शेतकऱ्यानं रब्बीच्या पारंपरिक पिकांना बगल दिलेली आहे। या शेतकऱ्यानं रब्बी हंगामामध्ये उडीद पिकाची लागवड करून नवीन प्रयोग केलाय। उडीदाला चांगल्या शेंगा लागल्या असून एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन होण्याचीही अपेक्षा आहे। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातून जाणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याला गळती लागली आणि यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेतं घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालंय। माळादेवी मेहंदुरीसह परिसरातील गावातून जाणाऱ्या कालव्याला अनेक ठिकाणी गळती आहे। बहुतांश ठिकाणी कालवे निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नाशिकमध्ये नाफेडच्या व्यवस्थापकाला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला। कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याचे दर घसरले असून कांद्याला योग्य भाव मिळत नाहीये, तर नाफेड करत असलेल्या कांदा खरेदीमध्ये गोंधळ होत असल्याचा आरोप करत प्रहार संघटनेनं पिंपळगाव बसवंतमधील नाफेड कार्यालयावर धडक दिलेली आहे।